श्वास सोडत हात खाली पाठीचा घणाघात हळवा श्वास घेत वरती हात श्वास सोडत हात खाली श्वास घेत हात वरती श्वास सोडत हात खाली श्वास हात श्वास घेत हात वरती हळवा श्वास सोडत हात खाली श्वास घेत हात वरती नमस्कार मुद्रेवरून आता कसं हात खाली श्वास सोडत नमस्कार मुद्रावरून परत हात वरती श्वास घेत श्वास सोडत हात खाली श्वास घेत हात वरती खेचायच्या आधी नमस्कार मुद्रा घेत पकडायच्या आधी श्वास सोडत हलवा हात खाली परत हात वरती श्वास घेत श्वास सोडत हात साईड खाली साईड दोन्ही हात वरती घ्यायचे आहे श्वास घेत बघाचे वेगवेगळ्या साईडला घ्यायचे आहे फर्स्ट मध्ये हात कोपऱ्यात वापरायचे आहे 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 साईड करण्यासाठी करायचे आहे हलवा हात खाली घ्यायचा आहे पायामध्ये शोल्डर प्रार्थना घ्यायचा आहे कमरेवर हात घ्यायचा आहे श्वास सोडत पुढे झुकायचा आहे श्वास घेत मागे झुकायचा आहे पाठीचा गळा ताठ ठेवायचा आहे कमरेला वाक द्यायचा नाही मान वरती घ्यायची आहे हळवा श्वास घेत बॅक साईडला जायचा पाय गुडघ्यात न वाकवता परत पुढे श्वास घेत पुढे ताठ ठेवायचे आहे गुडघ्यामध्ये वाक द्यायचा नाही बॅक साईडला जायचं वर करायचं आहे 1 2 3 4 5 वर घ्यायचा श्वास सोडत वर करायचं आहे 1 2 3 4 5 वर मागे जायचं आहे 1 2 3 4 5 हळवा पुढे जायचं असेल वर करायचं आहे वरती ठेवायचे आहे 1 2 3 4 5 हळवा दुसरं व्हायचं आहे हात खाली घ्यायचे आहे आता तुम्ही घ्या मॅडम पुढचं हात सरळ बोटांची मुवमेंट करायची बोटा आतमध्ये 1 2 1 2 1 2 1 2 1 2 हात खांद्यावर सरळ हात फोल्ड करायचे पोटामध्ये हात फोल्ड करायचे 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 सावकाश हात खांद्यातून फोल्ड ठेवायचे रोटेशन 1 2 1 2 1 2 1 2 फिर होती 1 2 1 2 1 2 1 2 हात सरळ वरती हात शोल्डर कोपऱ्यातून फोल्ड करून मागे ठेवायचे 1 2 1 2 1 2 1 2 1 2
हात खाली, हात कमरेवर, पाय पायाची भूमी करायची, डावा पाय पुढे, पोटा पुढे, पायाच्या पंजा पुढे, अप डाऊन करायचं, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, रोटेशन करायचं, एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, विरुद्ध दिशेने, एक दोन, एक दोन, एक दोन, डावा पाय सावकाश खाली, उजव्या पायाने करूया, उलटा पायाचा पंजा पुढे, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, आपण या रोटेशन करूया, एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, विरुद्ध दिशेने, एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, सावकाश पाय खाली, डावा पाय गुडघ्यातून सरळ घ्यायचा आहे, गुडघ्यात स्ट्रेट ठेवायचा आहे, गुडघ्यामध्ये हळूवार गुडघ्यातून फोल्ड करायचं, एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, सावकाश डावा पाय खाली, उजव्या पायाने करूया, एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, सावकाश पाय खाली, कोण घेतं पुढचं? आता काउंट करताना जी मुवमेंट सेम असते ना त्याला कंटिन्यू काउंट करायचं, 1 2 3 4 5. म्हणजे उदाहरणार्थ हे रोटेशन आहे ना, म्हणजे 5 वेळा रोटेट करायचं असं सूचना द्यायची आपल्याला, बरोबर. तुम्ही काय केलं, 1 2 1 2 1 2 कधी येणार, जेव्हा एक मुवमेंट बदलते तेव्हा एक मुवमेंटला हे करा, दुसऱ्या मुवमेंटला वेगळी मुवमेंट करा, म्हणून तो 2 काउंट असतात, बरोबर. जर का मुवमेंट चेंज करायचं असेल, अजून समजा 4 काउंटचा मुवमेंट असेल, आपण शशांक भुजंग आसनामध्ये घेतो, त्याच्यामध्ये 1 2 3 4 असं काउंट करायचं, बरोबर. पण जेव्हा रोटेशन असेल किंवा तीच मुवमेंट रिपीट करायची असेल आपल्याला, तर 1 2 3 4 5 म्हणजे तुम्ही शोल्डर रोटेशनला पण 1 2 1 2 केलं तुम्ही, बरोबर. तर ते 1 2 1 2 नाही करायचं, 1 2 3 4 आणि 5, बरोबर. मग विरुद्ध दिशेने 1 2, कारण की मुवमेंट सेम आहे ना, मुवमेंट बदलत नाही, रोटेशन आपण किती वेळा करायचं ते काउंट करायचं. ठीक आहे. डाव्या साईडची उजव्या साईडकडे, 1 2 3 4 5, उलट दिशेने, 1 2 3 4 5, पायामध्ये थोडंसं डिस्टन्स घ्या, आपण ट्विस्टिंग करणार आहोत, हात समोर पुढे, येते झालं. One, two, three, four, 5, 6, 7, 8, 9, 10. हात चौका समोर पुढे, आता कमरेचं रोटेशन करणार आहे, पहिल्यांदा डाव्या बाजूला खाली झुका, 1 राईटला, 2 साईडला, 3 बॅकला, साईडला, डावीकडे, पुन्हा एकदा डावीकडे, मागे,
साईडला पुढे. पुन्हा एकदा पुढे मागे साईडला पुढे. पुन्हा उजव्या दिशेने. उजवीकडून डावीकडे. हा. 1 2 3 4. पुन्हा एकदा 1 2 3 4. पुन्हा एकदा 1 2 3 4. सावकाश फिरवूया. सावकाश फिरवूया. फिरायला ना. त्रिकोणासन घेऊया. पायामध्ये distance पायामध्ये 4 फूट अंतर. त्रिकोणासन नाही. हे एक वॉर्मअप घेतो ना आपण. दोन्ही खांद्याच्या रेषेमध्ये डावा हात उजवा पाय. वर मग सरळ 2 2 1 2. हा. 1 2 करा काउंट. हा. 1 2 1 2 1 2 सावकाश खाली तुम्ही घेता का? तुम्ही घेता पुढचं वॉर्मअप? हा. प्रार्थना घ्या. सावकाश सर्वांनी डोळे बंद करा. आपण प्रार्थना घेणार आहोत. सुरू करूयात. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरुतं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। सावकाश डोळे उघडा. दोन्ही हातांचा नमस्कार सरळ वरती घेऊया. हाताला ताण देऊया. पुन्हा खाली घेऊया. पुन्हा वरती घेऊया. 2. पुन्हा खाली घेऊया. 3. वरती. पुन्हा खाली घेऊया. 4. वरती. पुन्हा खाली घेऊया. 5. वरती. सावकाश हात खाली. हात पाठीमागच्या साईडने मनगट पकडून आपण डाव्या साईडला झुकणार आहोत. हनुवटी गुडघ्याला टेकलेली. 1. सावकाश वरती. उजव्या साईडने. 2. डाव्या साईडने. 1. उजव्या साईडने. 2. पुन्हा एकदा. 1. पुन्हा एकदा. डाव्या साईडने. 1. 2. उजव्या साईडने. सावकाश सरळ होऊया.
सूचनांना का महत्व असतं? कारण की आता ठीक आहे, आपल्याला आता तुम्हाला सगळे आसनं माहिती आहेत, म्हणजे आपला सिक्वेन्स माहिती आहे. यांनी हात वर केला, हात खाली केला, डावीकडे झुकायचं, उजवीकडे झुकायचं. तर बऱ्याच वेळा काय होतं, जे नवीन लोक असतात त्यांना आसनं माहित नसतात, बरोबर. मग त्याच्यामुळे तुम्ही सांगताना सूचना कशा पाहिजेत? पूर्ण पाहिजेत. म्हणजे तुम्ही पद्मासनामध्ये बसा, अर्ध पद्मासनामध्ये बसा, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्या, त्याच्यानंतर डावीकडे झुकायचंय 1 ला, वर यायचंय 2 ला, बरोबर. तुम्ही करत होता बरोबर, पण तुमच्याकडे जर का बघितलं नाही तर कळत नव्हतं की काय मुवमेंट करायची, बरोबर. कारण की तुम्ही 1 म्हणायचा खाली वाकायचा आणि 2 म्हणायचा उजवीकडे झुकायलेला असायचा, मग ते 2 ला वर या असं कळत नव्हतं, बरोबर. त्याच्यामुळे सूचनांना काय थोडस महत्व आहे. ठीक आहे, साईड सिटअप घ्या, साईड सिटअप त्यांना घ्या, नंतर तुम्ही घ्या. सूचना द्यायच्या व्यवस्थित. आपण जे करतोय ते सांगायचं. नंतर सरळ व्हायचंय, नंतर उजवीकडे झुकायचं, या पायाला ताण, या पायाला पंजाब घ्यायचा. ठीक आहे, आपण करणार आहे हे सगळं सांगायचं. सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि पायामध्ये अंतर घ्यायचं आहे सगळ्यांनी. चार चार ना सर? हा हा, सगळ्यांनी पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. 4 फूट किंवा आपापल्या उंचीनुसार अंतर घ्या सगळ्यांनी. त्यानंतर मध्यभागी वाकायचं आहे सगळ्यांनी. त्यानंतर आपण डावीकडे आपल्याला बसायचं आहे. 1, त्यानंतर आपण उजवीकडे बसायचं आहे. 2, पुन्हा आपण डावीकडे यायचं आहे. 3, 4, 4 उजवीकडे, 5 डावीकडे, 6 उजवीकडे. आपले पाय, जो आपला उजवा पाय आहे त्याची टाच आपली खाली जमिनीला लागली पाहिजे आणि डाव्या पायाची जो पाय आहे तो आपला जमिनीला स्पर्श झाला पाहिजे, डाव्या पायाचा. त्यानंतर डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. आपल्या पायाच्या पाठीमागे इथे ताण जाणवला पाहिजे सगळ्यांना. डावीकडे 1, उजवीकडे 2, पुन्हा डावीकडे 3. सावकाश करायचं आहे, जास्त ताण बसत असेल तर हळूहळू करा. उजवीकडे 4, आणि याचा सराव रोज सगळ्यांनी करायचा आहे. सगळ्यांनी मध्यभागी या आणि हळूवार वरती यायचं आहे. अजून काय घ्यायचं? खाली बसून का? सगळ्यांनी बैठक स्थितीत यायचं आहे. डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे. त्यानंतर आपला डावा पाय आहे तो सगळ्यांनी असा गुडघ्यात वाकवायचा आहे आणि आपल्या 2 हातांनी असा पकडायचा आहे. डाव्या पायाचा जो गुडघा आहे तो खांद्याच्या इथे आला पाहिजे आणि दोन्ही हाताने आपण पकडायचा आहे आणि डावीकडे वळायचं आहे. 1, 2, 1. पाठीमागे जितकं पाहता येईल आपल्याला वळून तेवढं पाहायचं आहे. 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. हळूवार डावा पाय खाली ठेवायचा आहे. आता उजवा पाय आपल्याला गुडघ्यात वाकवून दोन्ही हातांनी असं पकडायचं आहे आणि आता आपल्याला उजवीकडे वळायचं. 1,
2 1 2 1 2 1 2 1 2. हे करताना आपला जो डावा पाय आहे तो आपला सरळ पाहिजे. 1 2. हळूवार पाय खाली ठेवायचा आहे. पश्चिमोत्तानास बस. सर्वांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ, डोळे बंद. सावकाश श्वास घ्यायचा आहे. सावकाश श्वास बाहेर सोडायचा आहे. सावकाश श्वास घ्यायचा आहे. सावकाश श्वास बाहेर सोडायचा आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत. आपण नेक मुवमेंट्स करत आहोत. त्यासाठी सुरुवातीला एक मान मागे घ्यायची आहे आणि 2 म्हटलं की पुढे घ्यायची आहे. करूयात. 1 मागे. सावकाश मान मागे घ्यायची आहे. गळ्याच्या स्नायूंना ताण पडतो आहे त्याकडे लक्ष द्या. 2 पुढे. हनुवटी छाती टेकवायची आहे. मानेच्या मागे ताण पडतो त्याकडे लक्ष द्या. परत 1 मागे. 2 पुढे. आता श्वास घेत करूयात. श्वास घेत मान मागे घ्यायची आहे. श्वास घ्या. 1 मान मागे. श्वास सोडत मान पुढे. 2 हनुवटी छातीला टेकवा. परत श्वास घेत मान मागे. 1 श्वास सोडत मान पुढे. 2 हनुवटी छातीला टेकवा. आता मान सरळ करायची आहे. समोर पाहायचं आहे. आता आपल्याला मान एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळवायची आहे. करूयात. डावीकडे. 1 हनुवटी खांद्याच्या रेषेत आणण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल पेक्षा थोडी मान जास्त वळवण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे. 2 सावकाश हालचाली करायच्या आहेत. 1 डावीकडे. 2 उजवीकडे. 1 डावीकडे. 2 उजवीकडे. आता मान सरळ करायची आहे. समोर पाहायचं आहे. आता मान एकदा डावीकडे झुकवायची आहे आणि एकदा उजवीकडे झुकवायची आहे. करूयात. मान डावीकडे झुकवायची आहे. 1 खांदे शोल्डरला लागतील त्याचा प्रयत्न करा. पण त्यासाठी खांदे वरती उचलायचे नाहीत. खांदे जागेवरच राहतील. फक्त मान जास्तीत जास्त वाकवण्याचा प्रयत्न करा. मानेच्या साईडच्या स्नायूंना ताण पडतोय का त्याकडे लक्ष द्या. मान सरळ. 2 परत उजवीकडे झुकवायची आहे. 1 सरळ. 2 परत डावीकडे. 1 2 सरळ. उजवीकडे. 1 2 सरळ. आता आपल्याला मानेचं रोटेशन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी मान खाली करायची आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे आणि सुरुवातीला आपण डावीकडून उजवीकडे रोटेशन करणार आहोत. करूयात. डावीकडून उजवीकडे. 1 डावीकडे. मागे. उजवीकडे. पुढे. परत विरुद्ध दिशेने. उजवीकडे. मागे. डावीकडे. पुढे. परत डावीकडून. डावीकडे. मागे. उजवीकडे. पुढे. परत उजव्या दिशेने.
उजवीकडे, मागे, डावीकडे, पुढे. मान सरळ करायची आहे. याच्यामुळे आपल्या मानेच्या स्नायूंची ताकद वाढते आणि त्याचबरोबर आपल्या खांद्याच्या स्नायूंनाही त्याचा फायदा होतो. अजून काही? झालं का? खाली बसूनच घेऊ का? पाय पुढे घ्या. पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे. हात बाजूला घ्या. हात वर. मोठा श्वास घ्या. खाली खाली जाताना श्वास सोडत सोडत अंगठ्याला पकडायचे. पाठीमागच्या गुडघ्याच्या स्नायूंना ताण जाणवतो आणि गुडघ्याकडे लावायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत घेत वर यायचं. पुन्हा श्वास सोडत सोडत खाली जायचा. दोन. हात खाली. पाय जागेवर घ्या. वज्रासनात बसा. हात बाजूला घ्याल. हात वर. श्वास घ्या मोठा. पुन्हा श्वास सोडत सोडत हात खाली घ्यायचे. जमिनीला हात टेकवायचे. सर प्लीज. कंबर वर उचलून भुजंगासनमध्ये यायचं. दोन. डोकं खाली टेकवा. पूर्ण खाली यायचं. एक. कंबर वर उचलून टाचेवरती बसायचं. दोन. हात वर. एक. आसन आपण कशी करतो याच्यापेक्षा सूचनांना महत्व आहे. हा, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता यांनी समजा आसन घेतलं का तुम्ही आसन घेतले, आपल्याला आसनाचे स्टेप्स माहिती आहेत म्हणून आपण केले. जरी एखादं वाक्य त्यांनी नाही सांगितलं तरी आपण करू शकतो. बरोबर का? तर आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही नवीन लोकांना शिकवणार आहे त्यांना तुमच्या सूचनांमधूनच आसनं कळली पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर. तर तुम्ही जे सांगाल त्याच्यावरूनच त्यांना कळलं पाहिजे की आपल्याला आता काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय. ठीक आहे. हा ठीक आहे ना. हळूहळू होतं ते. भीती वाटते सुरुवातीला, पण हळूहळू ते आपल्याला डेव्हलप करायचं. कधी कधी असं पण होतं की भीती जाते पण सूचना काही बदलत नाहीत. मग त्याच्यामुळे सूचनांवरती लक्ष आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. आता पद्मासनामध्ये बसा. पद्मासन पण सांगता आलं पाहिजे की डाव्या पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायची. बरोबर. नंतर उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायची. हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. बरोबर. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती. म्हणजे सलग आपण काय करायचंय हे पूर्ण गाईड करता आलं पाहिजे. पूर्ण 1 तासभर. बरोबर. मधला कुठलाच पिरियड जे आपले साधक असतात त्यांना मोकळा नाही द्यायचा. काय नुसतं असं बसलं तरी डोळे बंद ठेवा. लक्ष श्वासावरती ठेवा. पाठीच्या कण्याकडे लक्ष द्या.
बरोबर. हळूवार श्वास घ्या, हळूवार श्वास सोडा. त्याच्यानंतर आपल्या हृदयाची गती, श्वासाची गती याचं निरीक्षण करा. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवा. श्वास आतमध्ये घेताना, श्वास बाहेर सोडताना आपल्या पोटाच्या स्नायूंची होणारी हालचाल त्याच्याकडे लक्ष द्या. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये, म्हणजे दोन्ही हातांचे अंगठा आणि निदर्शक बोट एकमेक जोडलेले. उर्वरित 3 बोट सरळ आपल्याला ठेवायचे आहेत. मान सरळ, नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये. श्वास हळूवार सुरू. अशा सूचना म्हणजे पूर्ण त्याच्यातलं काय होतं, काही साधक जे आपलं ऐकत असतात व्यवस्थित ते त्या त्या पद्धतीने करतात. आपल्या समोर जर का 10 लोक बसले असतील त्यातले 3च लोक आपलं चांगलं ऐकतात, बाकी 7 लोकांना ते एवढं चांगलं आपलं ऐकत नाहीत किंवा एखादाच शब्द ऐकतात आणि त्याच्यावरच काम करतात. दुसरं काय बोलतं ते लक्षात राहत नाही. त्यामुळे त्यांना ज्याला ज्याला जे पाहिजे ते त्या सूचना आपल्याला द्यायच्या. ज्याला श्वासावरती लक्ष द्यायला जमतं त्याच्यासाठी श्वासावरची सूचना येईल. ज्याला शरीराकडे लक्ष द्यायचंय त्यासाठी पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये, तो त्याचा अवेअरनेस राहील. बरोबर. जो श्वासावरती लक्ष देईल तो त्याचा अवेअरनेस राहील. काही लोक दोन्ही भुवयांच्या मध्ये नजर केंद्रित करायचा प्रयत्न कराल, तो त्याचा अवेअरनेस राहील. बरोबर. काहींना आपण सांगितलं की श्वासाची गती आणि हृदयाची गतीकडे लक्ष द्या, तो त्याचा अवेअरनेस राहील. काहींना पोटाचे स्नायूंची हालचाल कशा पद्धतीने होते त्याच्याकडे लक्ष द्या म्हटलं की तो त्यांचा अवेअरनेस राहील. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांना आपण काय करायचंय, आपल्या शरीराकडे एंगेज करायचं. बरोबर. त्यामुळे आपल्या सूचना फार महत्वाच्या आहेत. बरोबर. जेव्हा आसन करताना आपण एखादं आसन करायला सांगतोय तेव्हा आसन केल्यानंतर स्टेबल स्थितीमध्ये लगेच विचार करायला लागायचं नाही किंवा त्यांना विचार करून द्यायला वेळ पण मिळाला नाही पाहिजे. मग लगेच सांगायचं की पायाकडे लक्ष द्या, गुडघे सरळ करा, पंच स्वतःकडे ओढा. म्हणजे आपल्या सूचना ऐकतायत त्यांचा अवेअरनेस अजून काय होतं, वाढतो, आपोआपच वाढतो. आणि मग त्यांना त्याचा फायदा होतो. आपण प्राणयोगा जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये काय सांगतो की श्वासावरती लक्ष द्या. आता काल आपण श्वासावरती घेतलं होतं आपल्या रेग्युलर योगाच्या क्लासमध्ये. साधारणतः नाही चालू घे, एक दिवस नव्हतं फक्त. हा हो. नाही चालू आहे पण, कारण की जॉईन होतात की 4-5 जण जॉईन होतात. मी लिंक त्या तुम्ही त्या ग्रुपला आहात ना, टाकतो. आहे पण तू चालू आहे, रोज चालू आहे. फक्त शनिवारी नव्हतं झालं. शनिवार नाही, शुक्रवारी नव्हतं झालं. कारण की शुक्रवारी फोन माझा घरी राहिला होता. बघूया, चालू केलंय पण मी. काल पण होते 4-5 जण जॉईन होते. आता काय करायचं आपण, योग मुद्रासन, पद्मासन, योग मुद्रासन. दोन्ही पायांचे टाचा आपल्या नाभीच्या बाजूला पाहिजे. बरोबर. ही झाली आयडियल सूचना. काय, दोन्ही पायांचे टाचा आपल्या नाभीच्या बाजूला, ही आयडियल सूचना झाली. पण लगेच करेक्ट पण करायचं की ज्यांना जमत नाही त्यांनी एक पाय फक्त ठेवा, एकच पाय बाजूला लागेल असं. बरोबर. म्हणजे आपल्या क्लासमध्ये जे येतात लोक त्यांना असं वाटायला नाही पाहिजे की आपल्याला जमतच नाहीये. बरोबर. जे जमते ते पण त्यांना सांगायचं की बाबा म्हणजे याची गरज काय, तर आपल्या क्लासमध्ये आलेल्या सगळ्यांनाच पद्मासन जमत नाही. बरोबर. मग समजा तुम्ही सांगितलं नाही पद्मासनच पाहिजे, असंच पाहिजे, तर काय म्हणते ते, मला जमतच नाही तर नको जायला. बरोबर. मग तसं पण नाही आलं पाहिजे. आणि पूर्ण पद्मासन लगेच येतच नाही, हळूहळूच ते येतं. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करायला सांगायचं. आणि मी पूर्वी पण सांगितलं की एखादं आसन आपल्याला जमत नाही म्हणजे योगाचे फायदे येणार नाहीत आपल्याला, असं आहे का, तर नाही. तुम्हाला आसन नाही आलं तरी योगाचे फायदे मिळतील. फक्त काय केलं पाहिजे, तुमचा अवेअरनेस, तुमचं नियंत्रण राहायला पाहिजे तुमच्या हालचालींवरती. श्वास कंट्रोल तुम्हाला करता आला पाहिजे, तर तुम्हाला फायदा होणार आहे. बरोबर. त्यामुळे आसन एखादं नाही आलं तरी काही हरकत नाही. ऍडव्हान्स आसनं आले नाहीत तरी सुद्धा चालतील, तेवढाच फायदा आपल्याला मिळणार आहे. जर का तुम्हाला चक्रासन नाही येत काही हरकत नाही, अगदी सर्वांगासन नाही येत काही हरकत नाही, पण तो अवेअरनेस तुम्हाला आला पाहिजे, त्याला महत्व आहे.
पद्मासन, दोन्ही पायांच्या टाचा नाभीच्या बाजूला. ज्यांना शक्य नसेल त्यांनी अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. आता एक, दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. एक म्हणजे एकला दोन्ही हात वरती, हे सूचना जाते आपली. आता कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. मुवमेंट वेगळी आहे त्याच्यामुळे काउंट पण वेगळा आहे. आता कमरेच्या भागाकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे आता तुम्ही लक्ष कुठे देणार? कमरेच्या भागाकडे. आता हळूवार दोन्ही हातांनी दाब द्यायचा, थोडस ओढायचं आहे, कंबरवर उचलायची आहे आणि भुजंगासन आपल्याला करायचं आहे. करूयात. एक, भुजंगासन, मान वर, गळ्याच्या स्नायूला ताण. हात थोडेसे पुढे घ्या म्हणजे कमरेला ताण देता येईल आपल्याला. परत पूर्ण खाली झोपायचं आहे. 2, मोठी जमीन टेकवायची आहे. परत दोन्ही हातांची दाब आणि छातीवर उचलायची आहे. 1, श्वास आतमध्ये घ्यायचा इथे. परत कंबर उचलून कंबर उचलून पद्मासनामध्ये बसायचं आहे. कपाळ टेकवायचे जमिनीला. 2, परत हात वर. 1, श्वास आतमध्ये आणि 2, श्वास बाहेर. एकदा सेम. 1, 2, भुजंगासन. 3, 4, पूर्ण खाली झोपायचं आहे. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. पूर्ण पद्मासनामध्ये उलट आपल्याला झोपायचं आहे. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हात मागे घ्यायचे नमस्कार मुद्रेमध्ये. दोन्ही हात मागे नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. मान वरती करायचे आहे, छातीवर उचलायचे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. परत मान टेकवायची खाली. 2, पुन्हा एकदा. 1, मान वर. 2, हात सोडायचे आहेत. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला ठेवायचे आहेत. दोन्ही हातांचे दाब देऊन मानवर, छातीवर, हात सरळ. 1, कंबर उचलून पद्मासनामध्ये बसायचं आहे. 2, परत हात वर. 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मग आपल्याला कळलं पाहिजे की आता पद्मासनामध्ये आपण जास्त वेळ बसवलंय, पद्मासनामध्ये उलट बसवलंय, त्याच्यामुळे पायाच्या पंजांना ताण पडेल, तर ते रिलॅक्स करायला सांगायचे. म्हणजे दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आणि पंजे गोल फिरवायचे. 1, 2, 3, 4, 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. मान सरळ, पंजे वरती. आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. आणि आपल्याला उष्ट्रासन करायचं आहे. नॉर्मल पहिल्यांदा अर्ध उष्ट्रासन करूयात. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये आणि मागे. 2, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. दोन्ही हात सरळ करायचे. आता डावा हात डाव्या बाजूने मागे, डावा पायाच्या टाचेवरती ठेवायचा. उजवा हात उजव्या बाजूने मागे, उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. करूयात. 1, उष्ट्रासन. 2, डावा हात मागे, उजवा हात मागे, मान मागे टाकायचे. कमरेचा भाग पुढे खेचायचा आहे. गळ्याच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. दोन्ही दात एकमेकांना जोडायचे आहेत. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य. ज्या भागाला ताण पडतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आसन सोडताना पहिल्यांदा मान सरळ करायची आहे, त्याच्यानंतर डावा हात सरळ करायचा आहे, नंतर
उजवा हात सरळ करायचा आहे आणि हात खाली. ठीक आहे, परत एकदा हेच करायचं सेम. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एक गुडघ्यांवरती उभं राहिलेलं, पायामध्ये अंतर खांद्याने एवढं, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर खांद्याने एवढं ठेवायचं आहे. आता डावा हात डाव्या बाजूने मागे डाव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. त्याच्यानंतर उजवा हात उजव्या बाजूने मागे घेऊन आपल्या उजव्या पायाच्या टाचेवर ठेवायचा आहे. सगळ्यात शेवट मान मागे टाकायची आहे, नंतर कंबर पुढे खेचायची आहे, गळ्याच्या असणारा ताण. परत मान करायचे सरळ, हात करायचे सरळ आणि हात करायचा आहे खाली. ठीक आहे, आता वज्रासनामध्ये बसायचं. परत आता सगळ्यांनी याच्यावरती करायचं आहे उष्ट्रासन. काय काय शशांकासन, शशांकासन किंवा पश्चिमोत्तानासन. ठीक आहे, काय करायचं याच्यावरती करायचं आहे. दोन्ही किती जण आहेत आपण? 5-6 जण आहे. उष्ट्रासनच करायचं याच्यावर. ठीक आहे, दोन्ही हात पुढे आणि मागे झोकायचं. ज्यांना शक्य नसेल किंवा बेंडिंग वाढवायचं असेल तर असं पकडायचं आणि मागे झोकायचं. ठीक आहे, करा. एक मॅट घेऊन ये फक्त, एक मॅट इकडे सपोर्ट बस. खालची घ्या, आहे ना घ्या एकाच. हे बेंडिंग वाढवण्यासाठी. गुडघ्याचं 90 अँगल करायचं. मागे घ्या, गुडघा मागे घ्या, गुडघा मागे घ्या, अजून घ्या. ह्यानी सपोर्ट आला पाहिजे. आता जायचं मागे, गुडघ्याचा 90 अँगल राहायला पाहिजे. हे असं नाही झालं पाहिजे. तुमचा गुडघा अजून मागे. बस, बेंडिंग वाढवायचं आपल्याला. अजून गुडघा मागे घ्या तुमचा. आणि हात वर करा, मागे टाका हात. अजून पंजे असे. हा, सोडा. परत एकदा करा, दोनदा करा. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर ठेवायचं. पंजाला टाचेला हात लावा. हा, म्हणून तर याची सपोर्ट घेतला तर जाईल. बरोबर पाठीचा कणा सरळच मागे घ्यायचा, असं तिरकं मागे जायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्याच वेळा आपण कसं जातो, आता हे मी सरळ आहे बरोबर, असंच मागे जायचं. बऱ्याच वेळा आपलं काय होतं, थोडस असं होतं, थोडं तिरकं इकडे नाही तिकडं. तसं नाही झालं पाहिजे, त्याकडे लक्ष द्यायचं. तो आपला सेल्फ अवेअरनेस पाहिजे तेवढा. सोडा आणि शशांक आसन करायचं नंतर. याचं चांगलं झालं म्हणजे तुम्हाला सर्वांगासन चांगलं येईल बरोबर. त्याची पण प्रॅक्टिस घेणार आहे आपण सर्वांगासन साठी. शशांकासन करायचं. परत शशांक भुजंगासन असे 2 वेळा करायचं. शशांकासन भुजंगासन, शशांकासन भुजंगासन.
हम्म. बस थोडस पुढे सरकवा, पुढे सरकवा. हा बस. हा नाही नाही, बरोबर आहे, ठीक आहे. थोडं मागे सरकवलं. ताण पडला पाहिजे दोरीला, असं ताण पाहिजे. हम्म. पहिले असं पकडून केलं तरी चालेल, असं पकडून मागे जावा. सपोर्ट घेऊन मग आपल्याला मागे जायचं. फक्त गुडघ्याचा 90 डिग्री अँगल सोडायचं नाही, गुडघ्याचा 90 डिग्री अँगल हे होतं. गुडघा 90 डिग्री मध्येच घ्यायचं. हम्म. म्हणजे गुडघ्यातून खाली वाकायचं नाही, तर कमरेतून जायचं, कमरेतून मागे जायचं आपण. टाचेला हात टेकवा. हा, आता सपोर्ट असल्यामुळे दुसरा पण हात टेकेल तुमचा, नाही टेक. हा हा, आला का? पकडा आता, सोडतो मी. हा ओके, सपोर्ट मुळे आलं पाहिजे उलट. हा सोडा, सपोर्ट मिळाला की आलं पाहिजे. हा, असा ठेवा, असा ठेवा. टच. हा, असं नॉर्मली का जमतं का तुम्हाला? नॉर्मली पण नाही जमत. बेंडिंग वाढवू मग आपण. खांदा, हा खांदा रोटेट करा मागे, असं रोटेट करायचं. हा आलं बघा. हा असं, आत्ता आलं बरोबर. एकदा मेंदू ट्रेन झाला पाहिजे फक्त. हा, मेंदू ट्रेन झाला पाहिजे. म्हणजे हात कसा घ्यायचा हे आपल्याला कळत नाही कधी कधी. हे खांदे कसे पाहिजे, असे पूर्ण रोल पाहिजेत मग टेकतात. हे जर का असे असतील तर टेकत नाहीत. आणि पंजे असे असे पाहिजेत. हा हा, ठीक आहे, सुरुवातीला ठीक आहे, नंतर शशांक भुजंगासन करायचं याच्यानंतर. शशांक भुजंगासन करायचं 2 वेळा. मॅट कोणाची? आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. नाही नाही, सॉरी, बसूनच. दोन्ही पाय, डावा पाय डाव्या बाजूने बाहेर करायचा, उजवा पाय उजव्या बाजूने बाहेर करायचा, असा. उग्रासन. डावा पाय डाव्या बाजूने बाहेर, उजवा पाय उजव्या बाजूने बाहेर. ठीक आहे, ताण द्यायचा आहे, पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. पाठीचा कणा ताठ. जेवढं शक्य तेवढं ताण द्यायचं. हे पण भिंतीला टेकून करायचं असतं. ठीक आहे, म्हणजे भिंतीला पाय टेकवायचे आणि हळूहळू काय करायचं, असं पुढे सरकायचं. म्हणजे काय झालं पाहिजे, स्ट्रेट, साईड स्प्लिट झालं पाहिजे. त्यासाठी स्पाइन स्ट्रेट पाहिजे, पंजा स्वतःकडे ओढलेला पाहिजे, मान सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. एक हाताचे म्हणजे आकाशाकडे, हात वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, पाठीच्या स्नायूंना ताण मिळेल. 2 श्वास बाहेर. परत एकदा, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर.
परत एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे. तर हे स्पीड चांगलं जमण्यासाठी खुब्याची ही मुवमेंट महत्वाची आहे. हा जो गुडघा आहे तो इंटरनल रोटेट करायचा आहे. मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, असा आतमध्ये, असा नाही ठेवायचा, असा करायचा, म्हणजे आपल्याला अजून पुढे जाता येत. ठीक आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. श्वासावरती जेवढं लक्ष देऊ तेवढं स्नायू काय होता, रिलॅक्स होतात आपल्या. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे, म्हणजे पूर्ण पाठीला बॅलन्स करावा लागतो. पाठीच्या स्नायूंना ताण इथे मिळणार आहे आपल्याला. परत हात खाली. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, भद्रासन करायचं आहे. ठीक आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वज्रासन करायचं. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे आपल्याला खाली करायचे आहेत आणि मान करायचे आहे सरळ, नजर समोर. आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. एक, मान वर आणि खांदे वर. परत सरळ 2. इथे सुद्धा स्पाइन स्ट्रेट ठेवायचा, खुब्यातून पुढे जायचं. खुब्यामधून परत एकदा. 1, 2, 1. हे खुब्यातून पुढे जायचं, त्यासाठी आपल्याला थोडासा अवेअरनेस आपल्या स्नायूंचा ठेवावा लागणार आहे. थांबायचं 10 सेकंद. 1, 2, श्वास घ्या, श्वास सोडा. टाच आपली पोटाला टेकली पाहिजे, पोट टाचेला टेकलं पाहिजे. 2. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आणि आता परत दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, सेम करायचं परत. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ, अंतर घ्यायचं पायामध्ये. डावा पाय डाव्या बाजूने बाहेर आणि उजवा पाय उजव्या बाजूने बाहेर करायचा. पंजा स्वतःकडे ओढायचं. आता दोन्ही हात मागे टेकवायचे, दोन्ही हात मागे टेकवायचे, पंजा स्वतःकडे ओढायचं. खुब्यातून पुढे झुकायचं आणि पुढे पाय आहे तिथेच ठेवायचे आणि फक्त पुढे आपल्याला पुढे जायचं, जेवढं शक्य आहे तेवढं. पाठीचा कणा ताठ ठेवून करूयात. 1, हळूवार पुढे जायचा, खुबा सरळ, रोटेशन. परत एकदा पंजा स्वतःकडे ओढायचा, पुढे जायचा. 1, 2. हे टेक्निक फक्त महत्वाचं आहे खुब्याचं. हे खुब्यातून मुवमेंट होणं महत्वाचं आहे. इथून मुवमेंट झाले की आपल्या फ्लेक्झिबिलिटी वाढते. फक्त ती मुवमेंट होत नाही म्हणून आपण फ्लेक्झिबिलिटी वाढत नाही आपली, बरोबर. ही मुवमेंट महत्वाची आहे. ताण पडतो ना. आता मग एवढं स्ट्रेट होतोय तरी सुद्धा मला ताण पडतोच आहे, बरोबर. फक्त माझा ताण या पोझिशनला मला ताण पडतोय, तुम्हाला त्या पोझिशनला ताण पडत असेल, बरोबर. श्वास घ्या, श्वास सोडा. स्पाइन स्ट्रेट पाहिजे. स्पाइन जेवढा स्ट्रेट तेवढा ताण जास्त योग्य आहे. स्पाइन वाकडा झाला की ताण चुकीचा पडतो आपला. पाय गुडघ्यात वाकवायचे, पायांचे टाचा पंजे जोडचे आहे, मान करायचे सरळ, गुडघे टेकवायचे आहेत. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि आपल्याला वज्रासनामध्ये जायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने, उजवा पाय बाजूने मागे. भुजंगासन करूयात. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. 1, पुढे झुकायचं आहे. 2, भुजंग. 1, श्वास आतमध्ये,
तर खाली यायचं आहे, 2 श्वास बाहेर. आता दोन्ही हात एकमेकांपेक्षा आहेत. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती ठेवायचं आहे. हळूवार श्वास घ्याय, हळूवार श्वास सोडायचा आहे. आता हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे आणि दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छाती आणि हात करायचे आहेत सरळ. बरोबर. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर हात सरळ. गळ्याच्या स्नायूला आपल्याला द्यायचा आहे ताण. परत खाली यायचं आहे, 2. परत एकदा, 1, मानवर, छातीवर हात सरळ. आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे, गुडघे पण जोडायचे. गुडघे पण जोडायचे, टाचा पंजे जोडायचे आहेत आणि दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे. 1, गुडघे जोडलेले पाहिजेत, पायात अंतर नको. पण जर का खूप ताण पडत असेल तर अंतर घेतलं तरी चालेल. मानवर, परत 2, पुन्हा एकदा 1, 2, परत एकदा 1, 2, पुन्हा 1. जर का थोडं अंतर वाढवायचं असेल पायामध्ये तर वाढवू शकता, पण शक्यतो दोन्ही गुडघे जवळ ठेवा. 2, परत एकदा 1, श्वास आतमध्ये, मानवर, 2, श्वास बाहेर. परत एकदा 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. पूर्ण खाली यायचं. आता कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. आता दोन्ही हातांची कोपरे अशी ठेवायचे आहेत, खांद्याच्या रेषेत. त्याच्यानंतर कोपरे सरळ करायचे आहेत आणि हात थोडेसे मागे घ्यायचे आहेत. हात मागे करायचे. कोपरांची जी ही रेष आहे ती सरळ ठेवायची पुढे. खांदे मागे रोल करायचे आहेत. छातीवर उचलायची आणि आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे, वरती घ्यायचे. तर यात 1, 2. ठीक आहे. हात थोडेसे मागे घेणं अपेक्षित आहे, म्हणजे पाठीला ताण पडणार आहे. पायामध्ये थोडंसं अंतर वाढवलं तरी चालेल. तर यात 1, 2, परत 1, 2. किंवा छातीचा पिंजरा तिथेच ठेवून हात कोपरांमध्ये वाकवले तरी चालेल. छातीचा पिंजरा म्हणजे आता इथे आहे ना, तिथेच ठेवायचं. हात कोपऱ्यात वाकवून असं खाली नाही आलं पाहिजे. हात जरी कोपऱ्यात वाकवले तरी छातीचा पिंजरा इथेच पाहिजे. ठीक आहे. तर यात 1, तुम्ही जरी हात कोपऱ्यात वाकवले तरी माझा छातीचा पिंजरा कुठे आहे त्याच ठिकाणी. बरोबर, खाली नाही आलो मी. 2, पुन्हा 1, 2. पूर्ण खाली यायचा. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातावरती टेकवायचं आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे असे ठेवायचे आणि आपल्याला
धनुरासनाची प्रॅक्टिस करूयात. नॉर्मल धनुरासन वेगळं आणि जे पूर्ण धनुरासन करायचं त्याच्यामध्ये आपल्याला पायाच्या पंजाला एका वेगळ्या पद्धतीने पकडायचं असतं, बरोबर. तर ते मी दाखवतो तुम्हाला. अर्ध करायचं म्हणजे एकाच पायाने करायचं म्हणजे आपल्याला जमतं. पहिल्यांदा मी उजव्या पायाने दाखवतो. डावा हात असा आडवा ठेवायचा म्हणजे आपल्याला सपोर्ट मिळतो, छातीचा पिंजरा वरती राहतो. ठीक आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आणि उजव्या पायाच्या पंजाला पकडताना असं पकडायचं नाही. ठीक आहे. तर काय करायचं आपल्याला, असं पकडायचं. ठीक आहे. आपला हात असा असतो, असा करायचा आणि असं पकडायचं. ठीक आहे. अंगठा करंगळीच्या बाजूने आणि चारही बोट अंगठ्याच्या बाजूने ठेवायची म्हणजे पायाच्या. हाताचा अंगठा हा करंगळीच्या बाजूने पाहिजे आणि हाताचे चारही बोट अंगठ्याच्या बाजूने पाहिजे. म्हणजे काय होतं, आपला हाताचा कोपरा असा फ्लेक्झिबल राहतो म्हणजे मूव्ह होतो. जर का तुम्ही असं पकडलं तर हाताचा कोपरा पुढे येऊ शकत नाही, बरोबर, कारण की मनगटाला ताण पडतो. इथे काय होतं, असं उचलत तुम्ही की आता काय करायचं, पंजाने थोडस लिफ्ट करायचं पाय वरती आणि प्रेस. ही मुवमेंट झाली पाहिजे मानवर. ठीक आहे. त्यासाठी हाताची मुवमेंट महत्वाची. नंतर दुसऱ्या पायाने सेम. हे तुम्हाला व्यवस्थित जमलं की नंतर तुम्ही उभं राहून पण नटराज आसन करू शकता. ठीक आहे. करूयात, बरोबर. हाताने पकडायचंच फक्त राहिलं. आणि दुसरी गोष्ट, हाताने पाय ओढायचा नाही. हाताने पाय ओढायचा नाही. पाय मागून ढकलायचा म्हणजे पायाच्या स्नायूंनी पाय वर उचलायचा आहे. हाताने आपण पाय वर उचलू शकत नाही, एवढी ताकद आपल्या हातामध्ये नसते. त्यामुळे हे महत्वाचं आहे. हाताने फक्त काय करायचं आहे, सपोर्ट द्यायचा आहे त्याला. हाताने ओढायचा प्रयत्न करायचा नाही, तसं आपण ओढू शकत नाही. हे महत्वाचं आहे धनुरासनामध्ये. बऱ्याच वेळा आपण काय करतो धनुरासनामध्ये, हाताने ओढायचा प्रयत्न करतो, पण ते चुकीचं आहे. हाताने ओढायचं नाही. करूयात. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. उजव्या हाताने आपल्या उजव्या पायाच्या पंजाला पकडायचा. असा हात पुढे ठेवा, ज्यांना जमत नसेल त्यांनी. ठीक आहे. ठीक आहे. आणि असा. ओके. हा, याच्यात बदल करू नका. हात असा कोपऱ्यात वागतोय का, वागतो. आणि आता पाय वर उचलायचा, हाताने ओढायचं नाही, पाय वर उचलायचा आहे आणि आता फक्त पकडून धरायचं. एक्स्ट्रा फॅट त्याच्यावर आपण होत ना. आपण करूयात. मी करून दाखवतो. मी मदत करतो तुम्हाला म्हणजे होईल. त्यासाठी आपण काय केलंय, पहिले बॅकवर्ड बेंडिंग केलंय. हा, पकडा व्यवस्थित. पकडलं की जमत. अंगठा करंगळीच्या बाजूने. झालं ना, बरोबर आहे. आता फक्त हात आणि असं वाकू नका, सरळ थांबा. हा, पायाने उचला. हा हा, हात कोपऱ्यात वाकवा. हा हा, आणि हा कोपरा असं पुढे घ्यायचा, पुढे असं. हा, मूव करा. हा हा, करा. हो, पण ते हा पायावर करा. हे एवढं वाकू नका. हे तुम्ही खूप वाकताय. तसं नका करू. तुम्ही काय करताय, हा, वाकडा नका करू. तुमचा ना हे बरोबर आहे. थांबा, सोड नका. हात पुढे घ्या. हा, बस. आलं का लक्षात. आता सोडताना असं, ते चुकीचं पकडलंय ते. असं तिरकं होत आहे. दुसऱ्या पायाने करा म्हणजे दोन्ही बाजूला ताण पडला पाहिजे सेम. त्यासाठी अजून एक प्रॅक्टिस करू आपण. हा,
शलभासन. पण तुम्ही करताना काय करताय, पकडताय बरोबर पायाला, पण पाय वर उचलताना या पायाचा सपोर्ट घ्यायचा, दुसऱ्या पायाचा, आणि असाच वर उचलायचा. तुमचं काय होतंय, तुम्ही असं करता, असं केलं की काय, कसं काय, म्हणजे काय पोझिशनच जमत नाही. तर काय करायचं, पूर्ण खाली राहायचं. हा बरोबर आहे. फक्त आता ओढणं आणि बेंडिंग बाकी आहे. बेंडिंग वाढलं की पाय डोक्यापर्यंत येईल. बरोबर. असं पकडलंय, सरळ राहायचं. थोडस तिरक होऊ शकतो आपण, पण अगदी खूप नाही. बरोबर. आता आम्ही काय करतोय, हाताने ओढत नाही, लक्षात घ्या. पायवर उचलतोय. पायवर उचलून जेवढं हात येतोय वरती तेवढंच, आणि फक्त हात काय करणार मी आता, ही मुवमेंट. ठीक आहे. ओके. पाय आपण शलभासन करू पहिले. शलभासन पूर्ण आपण शलभासन करू, मग आपल्याला जमेल. ठीक आहे. काय करा, बोटावर झोपा पूर्ण, दोन्ही हात मागे, दोन्ही हातांच्या मुठी बंद करायचे. आता डायरेक्ट नंबर 2 शलभासन करूयात आपण, अर्ध शलभासन. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा, आणि उजवा पाय गुडघ्यात वाकून त्याला सपोर्ट द्यायचा, आणि मॅक्सिमम वर उचलायचं आपल्याला. करूयात. 1, मॅक्सिमम वर. 2, परत उजवा पाय वर उचलायचा सरळ, आणि डावा पाय गुडघ्यात वाकवायचा. करूयात. 1, 2. ठीक आहे, येते लक्षात. परत एकदा करा, सेम. 1, आता जसं तुम्ही पाय उचलताय त्याच स्नायूंचा वापर करून पायावर उचलायचा आहे. हा, फक्त याच्यामध्ये पण असं तिरकं होऊ नका, सरळ राहायचं. पाय गुडघ्याखाली ठेवा. माझा पाय खूप वर होतो म्हणून मी टेकवत नाहीये, नाही तर आयडियली असं ठेवायचं, असं. ठीक आहे, पण माझं त्याच्यापेक्षा वर जातोय म्हणून मी काय करतोय, असं वर घेतो. तुम्ही पण तसं वर घेऊ शकता. मान सरळ ठेवायची, हनुवटी जमिनी टेकलेली ठेवायची. हळूहळू याची प्रॅक्टिस करा, म्हणजे पाय वर कसं उचलता येईल हे आपल्याला कळतं. मग कमरेच्या स्नायूंची स्ट्रेंथनिंग याच्यामुळे आपली वाढते. ठीक आहे. 2, आता पाठीवर झोपायचं. सेतुबंधासन करूयात आपण. सेतुबंधासन नॉर्मल, पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. टाचा आपल्या कमरेच्या जवळ घ्यायचा प्रयत्न पूर्णपणे. मान सरळ ठेवायची आहे. इथे पण आपल्याला काय करायचं आहे, छाती 90 डिग्री मध्ये करायचं आहे. पूर्ण शोल्डर स्टँड आपल्याला करायचं आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत. करूयात. 1, कंबरवर उचलताना खांदे पाठीमागे रोल करायचे आहे. छाती हनुवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न. 2, पुन्हा एकदा. 1, 2. खांदे मागे रोल केले तरच आपल्याला छाती हनुवटीच्या जवळ नेता येते. त्यामुळे खांदे मागे रोल करायची प्रॅक्टिस करायच्या. करूयात. 1,
दो, आता आपण सर्वांगासनाची प्रॅक्टिस करूयात. ठीक आहे. त्यासाठी दोन्ही हात जमिनीच्या जवळ ठेवायचे आहेत. ठीक आहे. सर्वांगासन तयारी प्रिपरेशन आपण करतोय. कंबर वर उचलायचे आहे. करूयात. एक, हात खाली, पायाला न पकडता कंबरवर उचलायचे. दो, म्हणजे आता हातांचा सपोर्ट नाहीये, फक्त कंबरवर उचलायची, पाय गुडघ्यात वाकवूनच. एक, सेतुबंधासन करतो त्या प्रकारेच फक्त कंबरवर उचलायचे आहे. दो, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे आहे. आता पहिल्यांदा अर्ध हलासन करायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकलेले, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता वर उचलायचे आहेत. करायचे सर्वांनी. एक, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 90 डिग्री मध्ये वर उचलायचे आहेत. मान खाली, खांदे खाली राहतील. परत पाय खाली ठेवायचा आहे. दो, परत एकदा दोन्ही पाय 90 डिग्री मध्ये वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, पाय वर, हात रिलॅक्स ठेवायचे आहेत. हात वरती करायचे. आता एक, हात वर, पाय वर, हात वर. दोन, हात खाली, पाय खाली, म्हणजे खांदे रिलॅक्स झाले पाहिजेत आपले आणि पाय खाली. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या मागे, कोपरे जमिनीला टेकलेले आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 90 डिग्री पर्यंत वर उचलायचा आहे. करूयात. एक, पाय वर 90 डिग्री. दो, ठीक आहे. पूर्ण पोटावरती ताण पडेल. हात वरती असल्यामुळे हातांचा सपोर्ट नाही. आता आपल्याला वर्ण मांडीच्या स्नायूचा वापर करून पाय वर उचलायचा आहे. करूयात. एक, दो, आता करूयात पहिल्यांदा विपरीत करणी. दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचे 90 डिग्री मध्ये. एक, आता दोन्ही हातांचा दाब द्यायचा जमिनीवर आणि कंबरवर उचलायचे. पाय डोक्याच्या वरती घ्यायचा प्रयत्न करूयात. एक, त्याच्यानंतर दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि पाय करायचा आहे सरळ. ठीक आहे. छाती तिरकी आणि पाय सरळ, ही झाली विपरीत करणी अवस्था. पाय सरळ, गुडघ्याच्या स्नायूंचं आकुंचन. परत पाय डोक्याकडच्या बाजूला घ्यायचे आहेत आणि हात खाली टेकवायचे आहेत. त्याच्यानंतर कंबर तळवार खाली टेकवायचे आहे आणि पाय करायचे आहेत खाली. ठीक आहे. हे करताना आपण बरेच वेळा कंबर आपल्याला वर उचलता येत नाही. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, त्यासाठी प्रॅक्टिस करायची आहे. भिंतीला टेकून मी एकदा दाखवतो, मग तुम्ही करा. इन्शर्ट करायचा. ठीक आहे. मॅट अशी टेकवायची भिंतीला.
विपरीत करणे जमत नसेल तर ठीक आहे, सुरुवातीला पाय गुडघ्यात दाखवायचे 90 डिग्री मध्ये, हात खाली आणि कंबरवर उचलायची. 1 2. ठीक आहे, दिसता 90 डिग्री मध्ये पाय, हात खाली टेकलेले, कंबरवर उचलायचे आहे. 1 2. परत एकदा 1 2. ठीक आहे, ज्यांना हे जमतंय त्यांनी पाय सरळ ठेवायचे, हात खाली टेकवायचे आणि वर उचलायचे. 1 2. 1 2. ठीक आहे, मॅट उभी टाका. 4 जणांनी करा. नाही, मला वाटतं 6 जण करतील. आहे 6 जण आहे ना, 6 जण करू शकतो. म्हणजे आपल्याला विपरीत करणे जमेल व्यवस्थित. इथे टाका 1 2 3 4 5 6. पहिल्यांदा पाय 90 डिग्री मध्ये कंबर उचल आणि छात खांदे असे मागे रोल करायचे. हा, प्लायवूड इथे कितीच करा. हे प्लायवूड आहे ना, आपण पाय असं प्रेस होत. तिघी तिघी करा, काय हरकत नाही. करा, खाली यायचं 90 डिग्री मध्ये पाय ठेवायचा, खाली सरका अजून. हा, असं असं. हा, पाय 90 डिग्री मध्ये सुरुवातीला, हात खाली. हा, बरोबर आहे. आता कंबरवर उचलायची. 1 म्हणजे आपली प्रॅक्टिस होते कंबरचे स्नायूंची. 2 परत 1. आता लिफ्ट करा. हा, थोडं खाली सरका अजून, पायाला ताकद मिळत नाही, खाली सरका. हा, बस. 1 हा, व्हेरी गुड. 2 आपल्या ओटीपोटात स्नायूंचा फारच चांगला फायदा होतो. परत 1 उचला, येत आहे तुम्हाला. हा, 2 हा, खाली अजून खाली सरका. पायाचा सपोर्ट तुम्हाला कमी पडतोय, अजून खाली सरका. हा, आणि पाय खाली घ्या. हा, आता उचला. हा, पायाचा सपोर्ट घ्यायचा. हा, ठीक आहे. राहू, खांदे असे मागे रोल करा, खांदे मागे रोल करायचे. 1 व्हेरी गुड. 2 परत एकदा 1 हा, उचला. जमतंय 3 वेळा केलं तरी चालेल, काय हरकत नाही. हा, 1 हा, बस, व्हेरी गुड. 2 हात आहे ना असे टेकवा जमिनीला आणि त्याचा सपोर्ट घ्या. हा, 1 1 हा, व्हेरी गुड. बस, कमरेच्या स्नायूंचं टोनिंग होतं याच्याने. हा, कारण की नॉर्मली आपल्याला उचलता येत नाही, पण हे सपोर्ट असतो ना पायाचा, मग उचलता येतो. शेवटचं करा. 1 हा, बस, ठीक आहे. ठीक आहे, राहू द्या. हे पकडा. हा, म्हणजे मागं नाही जाणार. हा, आता उचला. 1 हा, या सपोर्ट, व्हेरी गुड. हा, सपोर्ट. हा, 2 1 हे सिंपल आहे अगदी, याच्यात फार अवघड नाहीये. ज्यांना जमत नाही त्यांनी सपोर्ट आहे. ठीक आहे, आजच्या दिवस पुरतं एवढंच, नंतर हळूहळू वाढवा. अजून थोडं पुढे गेलं तरी चालेल नंतर. हा, आता तुम्ही या. हा, विदाउट सपोर्टच करा. ज्यांना अगदी उचलता येत नाही त्यांना मी सांगेल.
हा बस थोडं खाली सर का इथं support केलं ना. हा पाय ना थोडस तिरका आहे इकडे ठेवा. हा ही अलाइनमेंट आहे. हा नाकाच्या रेषेत पाय पाहिजे. सोडा आता. आता हे तुम्हाला हा करा पाय वर करा मॅडम फक्त. बघते मॅडम पाय वर करा पाय. हा आता उचला. आता काय करा तुमचं हे जमतंय ना आता खाली या अजून आणि पाय सरळ करा पूर्ण. अजून खाली आहे तुम्हाला. हा बस बरोबर आहे. आता उचला. हा म्हणजे छाती हनुवटीच्या जवळ जास्त जाते आपल्याला तो फायदा होतो. आणि लिफ्ट करायचं कमरेचं स्नायू. हा करा मॅडम तुम्ही आता. हा असं. येईल. डोळे बंद करा आणि पूर्ण कमरेचे स्नायू कसे द्या तेवढंच स्नायू आहेत आपल्याला. सगळी ताकद तिथं आणायची आणि वर उचलायची. बरोबर. तुम्हाला येतं ना कमरेचा सपोर्ट चांगला आहे त्याच्यामुळे चांगलं आहे. हा करा उचला. छाती हनुवटीच्या जवळ न्यायची म्हणजे पूर्ण पाठीचा कणा छातीचा भाग पाठीमागं म्हणजे अप्पर बॅक. नाही नाही येते की थोडं कमी जमतंय फक्त तेवढंच. अजून त्याला एक सपोर्ट आहे आमच्याकडे. तुम्ही कंबर उचला मी तो सपोर्ट तो द्या. तो चौकोन. हा हा कंबर उचला. असा पण देऊ शकतो आणि असं. हा हा. असा पण आहे आणि तोच उभा ठेवला तर उभा पण सपोर्ट मिळतो. आता तुम्हाला तुम्ही आडवा ठेवलाय. आता येत आहेत. हा बस आता आता तिथून लिफ्ट करा कंबर. आलं का लक्षात. नाही हे इथंच ठेवा. आता तिथून लिफ्ट करा कंबर म्हणजे कमी ताण पडणार तुम्हाला. मला ते येणार. बरं ठीक आहे हे पकडा. हा आता कंबर उचला ते काढायचंय मला. पाय पाय गुडघ्यात वाकवा. पाय गुडघ्यात वाकवा 90 डिग्री करा पाय. हा असं. हा बस आता ठेवा. हेच मला सांगायचंय. हा अजून खाली घ्या पाय. हा आता करा. ओके. हा आलं का लक्षात. हा आणि तुम्हाला आता खूप खाली नाही जायचं त्यामुळे इथंच आहे तुम्ही वरती. परत. बरोबर. मानसरा तो कोण राहिला तुम्ही. तुम्ही राहिलाय झालं का. ओके आता आलं की. आता आता काय होतं हळूहळू आपला ब्रेन काय होतं ट्रेन होतो त्याला. म्हणजे ते स्नायू आपल्याला कळतात. आसनांचा फायदा काय हाच आहे की प्रत्येक स्नायू पर्यंत आपला ब्रेन पोहोचतो. जे व्यायाम करत नाही म्हणजे कोणत्याच प्रकारचा व्यायाम करत नाहीत त्यांचं काय होतं ब्रेन आणि त्याचं कनेक्शनच तुटलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ एका कंपनीचा बॉस आहे तो फक्त ऑफिसमध्येच बसतोय. कंपनीमध्ये काय चाललंय इथं जर का त्यांनी फेरफटका मारला नाही तर काय होतं. काय चाललंय कळत नाही. किती प्रोडक्शन किती लोक काम करतायत आज किती प्रोडक्शन झालं आज किती सेल झाला बरोबर. हे त्याला कळतच नाही कारण की तो फक्त बसलाय ऑफिसमध्ये. जे काही लोक येऊन त्याला सांगतील तेच त्याला कळतं बरोबर. तेवढंच तो काम करत राहतो. पण जर का स्वतः तो बाहेर गेला
आणि जर का त्यांनी सगळ्या कंपनीमध्ये फिरला तर त्याला ऍक्च्युअल काय आहे ते पण कळेल. बरोबर. तसंच आपल्या ब्रेनचं सुद्धा आहे. जेव्हा आपण रुटीन ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यामध्ये ठराविकच स्नायू आपले वापरले जातात ज्याच्याने आपलं शरीर फक्त चालू राहतं. बरोबर. कंपनी फक्त चालू राहते, प्रॉफिट मध्ये येत नाही. पण आता यांना जमत नव्हतं पण आता यांनी केलंय. म्हणजे काय होतंय, यांचा ब्रेन तिथपर्यंत पोहोचला, पाठीच्या मणक्यांपर्यंत. बरोबर. मग त्याला कळलं की कुठले स्नायू आहेत. बरोबर. कुठल्या स्नायूंना ताण दिल्यावर कंबर उचलली जाते, कुठल्या स्नायूंचा वापर करायला पाहिजे आणि तो कसा करायला पाहिजे हे त्याला कळतं प्रत्यक्ष. आलं का लक्षात. इतर वेळेस अदरवाईज ही क्रिया आपण करतो का रुटीन प्रॅक्टिस मध्ये. आता आपण योगा करतोय म्हणून आपण मध्ये आधी करत असतो, पण जे सामान्य माणसं आहेत ते करतात का, नाही करत. त्याच्यामुळे ब्रेन सुद्धा काय होतं त्याला ट्रेन होतं आणि मग आपल्याला आसनांचा फायदा होतो. नाही, हे तुम्ही करताय, हे काय होतंय, जर्क घेताय तो, जर्क की मुवमेंट आहे, त्याच्यासाठीच हे करायचं आपल्याला. जर्क नाही पाहिजे, मी तेच सांगतोय आता. हे बघा, तुम्ही जेव्हा जर्क घेताना तेव्हा तुमचं स्नायू स्वतःहून उचलले जात नाहीत, ते मुवमेंटनी उचलले जातात. हा, ते ढकलते. आता आपल्याला काय करायचं, स्वतःहून करायचंय. मग त्याच्यासाठी ते हळूहळू जमेल. आता ही जी प्रॅक्टिस केली आपण ती त्याच्यासाठीच केली की स्वतःहून त्याला मिळालं पाहिजे ब्रेनला स्टिम्युलेशन. हा, आणि सोपं आहे करायला, म्हणजे फार अवघड नाही. म्हणजे इतर आता आपण बॅकवर्ड बेंडिंग करतो ह्या सपोर्टनी किंवा ताण देतो, त्याच्यामध्ये अतिरिक्त ताण पडतो आपल्याला, पण हे सोपं आहे. फक्त याच्यामध्ये फायदा काय की आपल्या ब्रेनला आपण ट्रेन करतो पर्टिक्युलर स्नायूंबद्दल. हे स्नायूंचा आपल्याला अवेअरनेस नसतो, तो अवेअरनेस आपल्याला येतो. बरोबर. जरी आपल्याला एखादं आसन येत असलं तरी सुद्धा याच्यामध्ये तुम्ही जर का जास्त वेळ थांबलात तर अजून स्नायू काय होतील, आपले ट्रेन होतील. त्याच्यामुळे हे करायचं म्हणजे प्रत्येक स्नायूंपर्यंत आपल्या मेंदूला काय करायचं, फेरफटका मारायला लावायचा, तरच काय होतं त्यांना कळतं. मग थोडा जरी बदल झाला ना तुमच्या याच्यामध्ये, समजा काही तुम्ही उचललं, जड उचललं किंवा प्रवास झाला, तर थोडा जरी त्याच्यात बदल झाला तरी तुम्हाला कळतं की आपल्या स्नायूंमध्ये काहीतरी वेगळेपणा आलेला आहे. मग आपण ही गोष्ट नको करायला किंवा थोडा वेळ रेस्ट घेऊ. बरोबर. असं आपल्याला काय होतं, जाणवतं. ठीक आहे. आता बसा पद्मासनामध्ये, डोळे बंद करा, लक्ष श्वासावरती, पाठीचा कणा ताठ, आणि तो अवेअरनेस वाढला की मग आपण नेहमी जेव्हा मी सांगतो की पाठीचा कणा ताठ ठेवून पुढे झोपा, तर तुमच्या ब्रेनला माहिती असतं की पाठीचा कणा म्हणजे कुठला, हा भाग, तो स्ट्रेट कसा ठेवायचा आणि त्याला लागणारे स्नायू कोणते आहेत हे आपल्याला कळतं, म्हणून मग तो स्ट्रेट राहतो. पण ते माहीतच नसतील तर आपण असंच वागतो. बरोबर. म्हणजे स्नायू माहीत होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अशी प्रॅक्टिस करावं लागतं. बरोबर. असे काही ठराविक प्रॅक्टिस आहे की ज्याच्याने स्नायूंचा अवेअरनेस तयार होतो आणि ब्रेन त्याच्यासाठी ट्रेन होतो. मग अशा आपण हे केलं अर्ध धनुरासन, त्याच्यामध्ये सुद्धा एकदा तुम्हाला ते ट्रेन झाला की लगेच लक्षात येतं. बरोबर. तो ब्रेन ट्रेन झाला पाहिजे आपला. आसनं कशी करायचे, हा, ते त्याचं शलभासनाची प्रॅक्टिस केली ना तर मग ते सुद्धा आपल्याला जमेल. अशा पद्मासनाला अल्टरनेट करायचं. आज हा पाय वर आहे, आज म्हणजे थोडा वेळ हा पाय वर आहे की थोडा वेळ हा पाय वर ठेवायचा. हा, येतात ना. जर का अजिबात येत नसेल तर पाय सरळ करायचा, हा पाय खाली दाबायचा, असं दाबत राहायचं. बरोबर. काय सिद्धासन म्हणजे काय असतं, आपल्या टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लावायचे आणि दुसऱ्या पायाची टाच त्या पायाच्या टाचच्या वर ठेवायची, हे सिद्धासन. स्वस्तिक आसन मध्ये हा पाय खालून वरती काढायचा असतो, ते स्वस्तिक आसन, आणि हे सिद्धासन. हो, पण त्याच्यामध्ये पाय वरती काढायचा असतो, असा पाय दिसतो त्याच्यात, असं
स्वस्तिक म्हणून ते स्वस्तिक आसन असं. आणि हे सिद्धासन. टाच आणि पूर्ण जननेंद्रिय आणि गुदमार्ग. कूर्मासन म्हणजे दोन्ही पाय सरळ, ठीक आहे, दोन्ही हात आपल्या हाताखालून ठेवायचे आणि पुढे. आता माझी प्रॅक्टिस नाही म्हणून, पण असं पुढे झुकायचं. हा, असं असं. येस. मूर्छा प्राणायाम आपल्याला करता येत नाही त्याच्यामुळे. हा, नाही तो प्लाविनी, तो प्लाविनी प्राणायाम. हा. मूर्छा प्राणायाम आपल्याला करतात नाही, पण त्याचं वर्णन असं आहे की अशा प्रकारच्या प्राणायामामुळे आपल्याला मूर्छा येते, म्हणजे काही लक्षात. हा, काय अनकॉन्शियस आपण होतो असं. महत्वाचं कुठले प्राणायाम आहेत? भ्रामरी, सूर्यभेदन, उज्जाई, शीतली, शीतकारी, भस्त्रिका, भ्रामरी. कपालभाती हा प्राणायाम नाहीये. कपालभाती हो लिहू शकता की. ऍक्च्युली सरची इंडेक्स पाठवली ना मला माहिती, तर त्याच्यामध्ये म्हणजे प्रॅक्टिस करू शकतो. तसं काय काही नाही आहे त्याच्यामध्ये. हो, एक्स्ट्रा पण आहे ना त्याच्यात. नाही नाही म्हणजे काय असं नाही, त्याच्यामध्ये नाही आहे. सरांनी PDF पाठवलेली आहे. माझं जे पुस्तक आहे त्याच्यामधून लिहा. आम्हाला बुक लिहिण्यासाठी इंडेक्स काय चालतंय ना, चालतंय, काय अडचण नाही. नाही, मग त्याच्यानंतर आम्ही तो बदल केला की त्याच्यात कमी आसनं आहेत ना, म्हणून जास्त आसनासाठी ते माझं एक पुस्तक दिलंय, PDF आहे, त्या PDF मधले पाठवतो, त्याच्यामध्ये सगळे आहे. ते माझं पुस्तक आहे ना त्याच्यात, कारण आपण शिकवताना तसं शिकवलंय ना. पाठवतो मी, PDF आहे, चांगली PDF. म्हणजे अतिरिक्त अभ्यासासाठी आहे तुम्हाला, नुसतंच. हा, डीप आहे, सूचना आहेत, कोणी करायचं कोणी नाही करायचं, कॉन्ट्राइंडिकेशन असं सगळं त्याच्यामध्ये लिहिलं. सर 3 वेळा ओंकार गुंजन करूयात. हॅलो सर. तो श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. आजच्या पुरतं एवढंच. उद्या आपण रेग्युलर क्लासला भेटूयात.
बंद कर. सर सर आवाज येतोय का?